तुम्ही जर अशा पद्धतीने बटर चिकन बनवलं ना तर तुम्हाला चव एवढी जबरदस्त येईल ना, आणि त्याचबरोबर बनवायला एकदम साधी आणि सोपी रेसिपी। तर चला पटकन वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आता सर्वात आधी आपल्याला इथे ना कांदा तळून घ्यायचा आहे। त्याकरता थोडंसं आपल्याला जास्त तेल लागणार आहे, तर म्हणजे तेल टाकून घेते। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे स्लाइस केलेला उभा चिरलेला कांदा। तर सर्व असा कांदा व्यवस्थित ह्या तेलामध्ये टाकून मस्त छान परतवून घ्यायचा आहे। त्याचे मध्ये मध्ये जे गॅप आहेत ते पण सगळे असे सोडून घ्यायचे। आता कांदा तुम्हाला लो ते मीडियम गॅसवरतीच छान असा मस्त परतवून घ्यायचा आहे। लास्टला थोडासा फास्ट केला तरी सुद्धा चालेल। आणि हे बघा अशा प्रकारे आपला कांदा ब्राऊन झाला पाहिजे। आता कांदा लवकर ब्राऊन होण्याकरता तुम्हाला मी इथे एक टिप देते। लवकर ब्राऊन होईल म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालू शकतो, त्याच्यामुळे ना कांदा लवकर ब्राऊन व्हायला मदत होते। आता सर्व कांदा ब्राऊन झाल्याच्या नंतर आपण त्याला एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊया, म्हणजे जे एक्स्ट्रा जे तेल असेल ना ते सर्व टिश्यू पेपरवरती निघून जाईल। आता इथे मी 2 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले। त्यामध्ये मी घालते दही, आलं लसूणची पेस्ट, लिंबाचा रस। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे मसाले। त्यामध्ये घेतली इथे हळद, गरम मसाला पावडर, लाल मिरची पावडर, धना जिरा पावडर आणि चिकन मसाला। त्याचबरोबर इथे घालायचं आहे आपल्याला ब्राऊन केलेला कांदा आणि मेल्टेड बटर। आपलं बटर चिकन आहे त्यामुळे इथे बटर तर गेलेच पाहिजे। तर आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मस्त मिक्स करून घ्यायचं, म्हणजे चिकनला मसाला असा छानपैकी असा मस्त कोट करून घ्यायचा आहे। हे बघा आता आपला मसाला छान असा मस्त कोट करून झालेला आहे। तुम्ही बघू शकता इथे केवढं छान आपलं मस्त मॅरिनेशन झालंय। आता हे तुम्ही अर्धा ते 1 तास साईडला ठेवून द्या। त्यानंतर आता इथे आपल्याला वाटण करून घ्यायचं। त्यामध्ये मी घेतलेलं आहे मिरे, जिरं, त्याचबरोबर लसूण आणि काश्मीरी पावडर। आणि आता इथे मी घालते उरलेला आपला ब्राऊन कांदा। तर हे सर्व वाटण आपल्याला पाणी न घालता असं मस्त वाटून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे दरदर हे वाटण झालं पाहिजे। तुम्ही बघू शकता इथे हे बघा अशा प्रकारे मी ते वाटून घेतलेलं आहे। आता इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी घालून घेते बटर। त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी घालते मॅरिनेट केलेलं चिकन। हे सर्व चिकन आपल्याला या बटरमध्ये छान असं मस्त परतवून घ्यायचंय। चिकन घातल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचंय बारीक केलेलं वाटण। हे बघा अशा प्रकारे हे सर्व वाटण जे आहे ते मी ह्याच्यामध्ये घालून घेते आणि हे आपल्याला चिकन बरोबर छान असं मस्त कोट करून घ्यायचंय। तर आता आपलं सर्व वाटण छान असं मस्त कोट करून झाले। त्यानंतर इथे आपल्याला घालायचे चवीपुरतं मीठ। मीठ घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला हे असं मस्त सर्व साईडने परतवून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे आता सर्व मस्त मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये वरतून घालायचे कढीपत्ता। कढीपत्ता मिक्स करायचा नाहीये आणि असं त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं चिकन शिजू द्यायचे पाणी न घालता। हे बघा चिकनला केवढं छान असं मस्त स्वतःचं पाणी सुटलेलं तुम्ही बघू शकता इथे। हे बघा केवढं आपले चिकन मस्त तयार झालेलं आहे। तर मग काय आता गरमागरम चिकन मस्त भात, कुलचा नाहीतर बटर नान वगैरे याच्यावर मस्त तुम्ही एन्जॉय करू शकता। त्याच्यावर आता घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया छान असं मस्त सर्व साईडने। हे बघा आपलं केवढं रसरशीत असं चिकन तयार झालेलं आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।